से अनेक की परिभाषा अध्यात्म में अलग नहीं। अनेक जन्म के पुण्य मिला के एक गुरु प्राप्त होता है, और एक गुरु मिल के अनेक जन्म के पाप धुल जाते हैं। वही कहलाता है शंकर स्पर्श। गुरु हे कित्येक जन्म ते आपल्या बरोबर असतात, प्रत्येक जन्म हा त्यांच्या इच्छेने आपला होत असतो. पण तेच प्रत्येक जन्मात गुरु म्हणून आपल्याला आपल्या कृपाछायेत घेत असतात. गुरुदेह नाही, ते तत्व आहे जे फक्त चैतन्याने भरलेलं असत, जे चैतन्य आपल्या भक्ताचा, शिष्याचा अन विश्वाचा उद्धार करण्यासाठी वापरलं जातं असत. गुरु सहज दिसत असले तरी सहज कळत नाहीत. जेवढं ऐकाल, जेवढं जवळ जाल तेवढं गूढ अन तिथं खोल असत. जस आकाश असत ते संपतच नाही, ढग संपले की परत लांब लांब ढगच. जेवढे ढग कापत वर अवकाशात जाईन तेवढेच लांब लांब असत. असंच असतात गुरु. समजायला त्याचं व्हायला लागत. पण गुरूंचे व्हायला गुरुकृपा असावी लागते, त्याशिवाय त्याचं होणे ही शक्य नाही. गुरु म्हणजे परमात्म्याच रूप नाही, नाही तर परमात्माच तोंड. गुरुचा अधिकार ईश्वरापेक्षा मोठा असतो. देव भाग्यात आहे ते देतो, गुरु भाग्य बदलू शकतो. प्रारब्ध बदलणे देवालाही शक्य नाही, पण गुरु प्रारब्धात जीवनात येतो. देवाला हो भोग सुटले नाहीत, पण गुरु भोग भोगायला सोबत नाही तर पुढे असतो. भोग इतरांना संपवतात, पण गुरुपुत्राला भोगून संपवण्यासाठी भोग असतात. अन हे सगळं विधिलिखित लिखित असते, शिवाय काहीही झालं तरी गुरुवचन प्रमाण असते. बोले तैसा चाले म्हणून वंदावी पावले. असं गुरु शोधायला लागत नाही, तर तोंड मिळतो आपसूक. आपली वाट अडवतो आणि आपल्या हृदयाचा ठाव घेत आपल्या हृदयात स्वतःचं सिंहासन मांडून हृदय सिंहासनाधीश्वर होतो. हे घडल कस यांचा विचार आपल्याला सारखा सारखा पडत असतो. पण हे घडतं किंवा घडवलं जातं ते खुद्द शंकर महाराजांच्या इच्छेने. त्यांच्या सेवेत रमला भक्त की जिथं ते असतात तिथं बोलावण येईल. पण बोलावण आल्याशिवाय गेला तर मालक फिरवत ठेवतात, हेही सत्य आहे. मालक असं रसायन आहे की ज्यात मिसळल त्याच अस्तित्व बदलून टाकतात. भक्तात मिसळले की भक्ती वाढते, बुद्धीत मिसळले की शक्ती वाढते, आत्म्यात मिसळले की आत्मबल वाढवितात, अन रक्तात मिसळले की शंकरमय करून सोडतात. पण याला त्यांची कृपाच व्हावी लागते. ते आपल्या भक्ताला एकलव्यासारखं तयार करतात, जोवर तोंड तयार होत नाही अन जोवर त्यांची वेळ येत नाही, तोवर त्याच्या मनावर आपल्या इच्छेचा मारा करत त्याच्याकडून त्याच्या उद्धारासाठी काय करावे लागते ते त्यांच्याकडून तेच करून घेतात. अन त्यातून कर्म त्याचे जाळत त्याला समाधानी करत असतात. हे कळायला त्याची कृपा व्हावी लागते. जस एकलव्य आपल्या गुरूंना मूर्ती रूपात ठेवून त्यांच्या पुढे आपणच धनुर्विद्या शिकत असतो, इथेही तसेच असत. पण मालक बघत असतो, करवून घेत असतो, पण समोर येत नसतो. वेळ आली की आपली तयारी त्यानेच करवून पात्र करून मग भेटतो देहरूपात, म्हणजे गुरुतत्वात. पण जो एकलव्य होऊन सातत्य ठेवेल त्याच्या वाट्याला त्यांचा येतो तो शंकर स्पर्श. शंकर स्पर्श. गुरुचरणी अर्पण. स्टार. सद्गुरु श्री दादानाथ जी महाराज की जय.